महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणवेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये धम्मपद गाथा आणि कथा अत्यंत सुंदर असा ग्रंथ आपण बघत आहोत. आजच्या देशनेमध्ये आपण गाथा क्रमांक 3 आणि गाथा क्रमांक 4 अशा 2 गाथेच्या संदर्भामध्ये आजची देशना आपण संपन्न करणार आहोत. गाथा क्रमांक 3 आहे अकोचिमंग अवधिमंग अजनिमंग आहासिमी एचतं उपनह्यन्ते वैरं तेसन्न सम्मत. त्याचा शब्दशः अर्थ असा होतो की ज्यांनी मला मारले, ज्यांनी मला लुटले, ज्यांनी माझे हरण केले, ज्यांनी माझा अपमान केला, असं जे लोक सतत मनामध्ये वैरत्व करत असतात तर त्या मनुष्याचं वैर कधीही शांत होत नाही. हा एका गाथेचा अर्थ आहे. दुसऱ्या गाथेचा अर्थ असा की अकोचिमंग अवधिमंग अजनिमंग आहाशिमे एतनं उपनह्यन्ते वैरं ते सुप सम्मते. ज्यांनी मला मारले, ज्यांनी मला लुटले, ज्यांनी माझे हरण केले, ज्यांनी माझा अपमान केला, असे लोक जे मनामध्ये विचार ठेवत नाहीत तर त्यांचे वैर पूर्णपणे शांत होतात. अशा 2 गाथा, जे 2 गाथेवरती एकच कथा आहे तर ती आपण बघणार आहोत. तर शब्दशः थोडक्यामध्ये आपण अर्थ बघूया. अकोची, अकोची म्हणजे अपमान केला. अकोची म्हणजे अपमान केला, शिवीगाळ केली किंवा अपमान करणे, वाईट बोलणे, दुष्ट बोलणे किंवा शिवीगाळ करणे, असं अकोची मगचा अर्थ होतो. मंग म्हणजे मला, मंग म्हणजे मला. अवधी, अवधी म्हणजे मारले, अवधी म्हणजे मारले. अजिनी, अजिनी मग म्हणजे हरविले. अहासी म्हणजे लुटले. मंग म्हणजे माझ्या मालकीचे. यंग म्हणजे जे, त म्हणजे असे विचार. उपनह्यन्ती म्हणजे वारंवार अशा प्रकारे तो विचार करतो. ते संग, ते संग म्हणजे त्याचे. वैरंग म्हणजे वैरत्व. संमती म्हणजे कधीही थांबत नाही. जो मनुष्य अशा प्रकारचा विचार करतो की ज्यांनी मला मारलं, ज्यांनी मला लुटलं, ज्यांनी माझे हरण केले, जे सातत्याने बघा असा विचार करणारी लोक आपल्याला संसारामध्ये पाहायला मिळतात. आपल्या भोवताला सुद्धा पाहायला मिळतात. सतत सतत मनुष्य असा विचार करतो कारण वैरत्वाची जी भावना आहे तर ही वैरत्वाची भावना मनुष्याची काही सहज नाही जात. एकमेकांच्या प्रती जर वैरत्वाची भाव जर उत्पन्न झाला तर सहजासहजी काही मनुष्याच्या मनातील वैरत्वाचा भाव जात नाही. आणि त्यामुळे व्यवहारामध्ये लोक बोलतात, काय बोलतात, भांडण जर झालं समजा कुणाचं तर काय बोलतात, जास्तच भांडण झालं तर काय बोलतात, 7 जन्मापर्यंत, 7 जन्माचा आकडा आहे ना, की बस 7 जन्मापर्यंत मी तुला विसरणार नाही. 8व्या जन्मी विसरून जाईल समजा, पण 7 जन्मापर्यंत काही विसरणार नाही, असं बोलता बोलता लोक म्हणतात ना भांडणामध्ये. कधी कधी व्यवहारामध्ये जे सुज्ञ लोक असतात ते असं म्हणतात की शस्त्राचा घाव मिटू शकतो परंतु शब्दाचा घाव कधीही मिटत नाही. आणि त्यामुळे शब्द हे जपून वापरले पाहिजे. शस्त्रापेक्षा
शब्दाची धार ही तीक्ष्ण असते. शस्त्रापेक्षाही शब्दाची धार ही तीक्ष्ण असते, कारण शस्त्र एकदाच घाव करतात, शब्द हे पुन्हा पुन्हा घाव करत असतात. कारण मनुष्य विसरतच नाही ना. व्यवहारामध्ये जर समजून घ्या, तुम्ही आता अनुभव घेता, सकाळी जर समजून घ्या थोडंफार तुमचा काय वाद झाला परिवारामध्ये, समजून घ्या, तर संध्याकाळपर्यंत इफेक्ट तोच असतो. ऐक ना, घरी आल्यानंतर इफेक्ट तेच असते. म्हणजे तो जो सकाळचा मूड तयार झालेला असतो तो संध्याकाळपर्यंत काही संपत नाही. आणि बाहेर जाणारा व्यक्ती म्हणतो, अरे मी तर विसरून गेलो, तू काही विसरलीच नाही. असं व्यवहारामध्ये आपल्याला उदाहरण पाहायला मिळतात. मनुष्य त्याचं चिंतन करतो पुन्हा 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 पुन्हा, मला मारलं, मला मारलं, मला मारलं, मला बोलले, मला बोलले, मला बोलले, मला वाईट म्हटले, वाईट म्हटले, वाईट म्हटले, माझा अपमान केला, अपमान केला, अपमान केला. म्हणजे असं पुन्हा 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 मनुष्य चिंतन करत असतो. तर त्याचे ते विकार वाढत असतात. अको चिमंग अवधी मंग अजनी मंग आहासिमे ए चतंग उपनयंती वेरंग तेसु प्रसन्नते. पुन्हा 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 मनुष्य असा विचार करत असतो. पण भगवंत असे म्हणतात की जो मनुष्याचा विचार करत नाही, की ज्याने मला मारले, ज्याने मला लुटले, ज्याने माझा अपमान केला, ज्याने माझे हरण केले, असं क्षणामध्ये तो विसरून जातो, तर त्या मनुष्याचं दुःख किंवा त्या मनुष्याचं जे काही क्रोध आहे, दुःख आहे, भय आहे, तर त्या मनुष्याचं वैरत्व आहे, ते वैरत्व काय त्या मनुष्याचं राहत नाही. आणि कधी कधी व्यवहारामध्ये लोक असं म्हणतात बघा, तो काय मनामध्ये जास्त ठेवत नाही. एखादा शब्द जर आपण बोललो कोणाला, तर लोक सहज म्हणतात, तो जरा चांगला माणूस आहे, तो काय असं मनामध्ये काय गाठी मारून ठेवत नाही. काही काही लोक गाठी मारून ठेवतात. मग 7 जन्माची गाठ बांधलेली असते. व्यवहारामध्ये आहे ना बोलणं, बा 7 जन्मापर्यंत, तर मी तुला 7 जन्मापर्यंत विसरणार नाही, असं लोक म्हणतात. स्वभाव आहे तो मनुष्याचा 7 जन्मापर्यंतचा. आणि हा जो स्वभाव आहे, हा स्वभाव का होतो, हा स्वभाव कशामुळे होतो, तर भगवंत असे म्हणतात की या स्वभावाला जे कारण असतं, तर हे कारण फक्त वर्तमान काळातच नसते. या स्वभावाला जे कारण असतं तर ते फक्त वर्तमान काळातलं नसते. हे संस्कार असतात आपले, हे अनेक जन्माचे, म्हणजे ते संस्कार असतात बघा, अनेक जन्माचे संस्कार असतात. आणि त्यामुळे कधी कधी आपण बोलतो की कितीही चांगलं सांगा, कितीही बोला, कितीही समजावून सांगा, या मनुष्याचा स्वभाव काही बदलत नाही. असं व्यवहारामध्ये बघा आपण म्हणत असतो, त्याला कारण तसं असतं. म्हणजे त्या मनुष्याला कितीही जरी सांगितलं तरी त्याच्या स्वभावामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. कितीही जरी सांगितलं, कारण त्याचे जे संस्कार असतात तर ते अनंत जन्माचे त्याचे ते संस्कार असतात. आणि त्यामुळे बघा ते सहजासहजी काही बदलल्या जात नाही. कधी कधी मनुष्य सहज बदलतो, सहज बदलतो. जसं उदाहरण जर आपण घेतलं डाकू अंगुलीमालाचं, डाकू अंगुलीमालाचं जर आपण उदाहरण घेतलं, तर अंगुलीमालाला काय भगवंताने असं काय लांबलचक 2-4 तासाचा उपदेश दिला होता का? नाही. अगदी अगदी मोजका उपदेश भगवंताने अंगुलीमालाला दिला होता. पण त्याचं जे पूर्वकर्म होतं ते खूप महान पुण्याचं पूर्वकर्म होतं. आणि त्यामुळे पहिल्याच उपदेशामध्ये, पहिल्याच भेटीमध्ये आणि अगदी थोड्याशाच उपदेशामध्ये त्याचं मन परिवर्तन झालं. दुसऱ्या बाजूने देवदत्ताचा विचार करा, दुसऱ्या बाजूने देवदत्ताचा विचार करूया. म्हणजे देवदत्त भिक्षू संघामध्ये आला, भिक्षू म्हणून राहिला आणि अनेक वर्षापर्यंत भिक्षू राहिला, तरी सुद्धा तो काही बदलला नाही. भगवंताच्या प्रती त्याचं जे वैरत्व होतं, जे द्वेषाची भावना जी होती, तर ती द्वेषाची भावना म्हणजे अगदी पहिला प्रसंग कोणता, देवदत्ताचा आणि सिद्धार्थ बोधिसत्वाचा पहिला प्रसंग कोणता, हंस पक्षाचा प्रसंग पहिला आहे की नाही. हंसावरून त्यांचा दोघाचा वाद होत असतो. कारण शिकार करतो देवदत्त, आणि शिकार केल्यानंतर बोधिसत्व म्हणजे सिद्धार्थ गौतम बसलेले असतात, त्याच्या बाजूला तो पक्षी पडतो, त्याला ते मलमपट्टी करतात, त्याला आपल्या शरीराची ऊब देतात, त्याला चांगलं करतात.
आणि चांगलं केल्यानंतर पुन्हा देवदत्त येतो, तो म्हणतो माझा पक्षी आहे. कारण शिकारीच्या नियमाला अनुसरून जो शिकार करतो त्याचा तो पक्षी असतो. पण देवदत्ताच्या या वक्तव्यावर बोधिसत्व असं म्हणतो, मारणाऱ्यापेक्षा तारणारा हा श्रेष्ठ ठरतो आणि त्यामुळे मी काही तुला पक्षी देत नाही. तर ते बरंच त्यांचा वाद होतो, विवाद होतो. नंतर मग न्यायालयामध्ये जाते आणि शेवटी बोधिसत्वाकडून निर्णय दिला जातो. तर हे जे वैरत्व मनामध्ये तो ठेवत असतो, तर शेवटी भिक्षू झाला तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये ते वैरत्व कायम राहते आणि मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहते. शेवटी शेवटी मात्र त्याला असं वाटतं की अरे आपलं आता चुकलं. शेवटी काय वाटते त्याला, आपलं चुकलं. पण तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते. कधी कधी होते व्यवहारामध्ये आपल्याला चूक आपली म्हणजे समजते की आता आपली चूक झालेली आहे, पण तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते आणि मग तिथे काही फायदा होत नाही. वेळ जेव्हा असते तेव्हा जर आपली चूक दुरुस्त, वेळ जेव्हा असते तेव्हा जर आपली चूक दुरुस्त जर आपण केली तर त्याचा फायदा आपल्याला होत असतो. एक वेळेस जर चूक केली, 2 वेळेस केली, 3 वेळेस केली तर तिथे क्षमा असते. परंतु एकच चूक जर पुन्हा पुन्हा मनुष्य करत असेल तर ती चूक नसून जाणून बुजून केलेलं ते कार्य असतं. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की हा एक कर्माचा विपाक आहे, हा कर्माचा परिणाम आहे मनुष्याच्या स्वभावाचा. कारण मनुष्याचा स्वभाव जर हट्टवादी असेल, मनुष्याचा स्वभाव जर हट्टी असेल, जिद्दी असेल, मी माझं आणि माझ्यासाठी करणारा असेल, माझ्यासारखं कोणीच नाही, मी जे करतो तेच सत्य, मला जे जमते तेच जमतं, बाकी कोणाला जमतच नाही, असा हट्टवादी स्वभाव जर मनुष्याचा असेल तर तिथे मात्र केवळ आणि केवळ दुःखच राहत असते. हा जो उपदेश भगवंताने दिलेला आहे तर हा उपदेश सुद्धा श्रावस्ती नगरीमध्येच भगवंताने दिलेला आहे. तर भगवंताच्या म्हणजे बोधिसत्वाच्या मावशीचा मुलगा असतो, त्याचं नाव असते तिस्स. तिस्साच्या संदर्भामध्ये हा भगवंताने बघा उपदेश दिलेला आहे. तर हा जो तिस्स असतो संसारिक जीवन जगत असतो आणि संसारिक जीवन जगल्यानंतर, कारण भिक्षू अनेक मार्गाने होते ना, काही तरुण भिक्षू बनत असत, काही मध्यमवर्गीय बनत असत आणि काही उतरत्या काळामध्ये बनत असत. आजही तसं आहे, भगवंताच्या काळामध्ये सुद्धा तसं होतं, भविष्यामध्ये सुद्धा तसं राहील. कारण मनुष्याचं पुण्य जेव्हा फळास येत असतं तर तेव्हा मनुष्य भिक्षू बनतो. तर हा संसार पूर्ण करतो आणि उतरत्या वयामध्ये म्हणजे उतरत्या वयामध्ये तो भिक्षू बनत असतो. आणि भगवंताची विशेषता असते की भगवंत असं कोणालाही नाही म्हणत नाही. कारण शेवटी बघा भगवंताचं महापरिनिर्वाण होत असताना सुद्धा भगवंताने सुभद्र नावाच्या एका परिवर्जकाला दीक्षा दिली होती. म्हणजे महापरिनिर्वाण भगवंत आता प्राप्त करणार त्याच्या पूर्वी शेवटचा शिष्य सुभद्र याला सुद्धा भगवंताने दीक्षा दिली होती. कारण भगवंताकडे जे जे लोक दुःखी कष्टी येत असतात तर त्या लोकांना भगवंत आपल्या धम्माचं अमृत पाजत असा. हा भगवंताचा म्हणजे विनय आहे, भगवंताचा तो नियम आहे. भगवंतामध्ये असणारी करुणा आहे, ती मैत्री आहे, मुदिता आहे, उपेक्षा आहे. आणि त्या उपेक्षेच्या द्वारा बघा भगवंत तिस्स ऊर्ध्व असतो तरी सुद्धा त्याला भिक्षू बनवतात. मग भिक्षू बनवल्यानंतर आता तिस्स ऊर्ध्व असतो, कधी कधी होते बघा तुम्हाला त्याचे अनुभव येतात, एखादा वयस्कर व्यक्ती जर असेल आणि तो जर भिक्षू बनला, तुम्हाला काय माहित नसते की भिक्षू जीवनामध्ये याला किती वर्ष झाले, हा श्रामणेर आहे की हा भिक्षू आहे, हे काय माहित नसतं. तुम्हाला असं वाटतं की लेच म्हातारी दिसायली म्हणते जी, म्हणजे लेच मोठी आहे काय की, पण असं काही नसते. म्हणजे इथे वयाचा काही संबंध नाही आहे, भिक्षू जीवनामध्ये वयाचा काही संबंध नाही. प्रवजेचा आणि उपसंपदेचा संबंध असतो. म्हणजे उपसंपदा म्हणजे कायमस्वरूपी भिक्षू बनणे. एखादा 60 वर्षाचा 80 वर्षाचा मनुष्य असेल आणि त्याने जर समजा प्रवजा घेतली नव्याने तर मग तो इथे बसून मला वंदन करेल, कारण तो आता प्रवजित झाला, म्हणजे माझ्यापेक्षा तो
लहान आहे. म्हणजे भिक्खू जीवनामध्ये किती तुम्ही दिवस घालवता, किती वर्ष घालवता, तुमच्या वर्षावास किती आहे, यावरती त्या गोष्टी डिपेंड असतात. मग कधी कधी लोकांमध्ये अहंभाव असतो, कधी कधी लोकांमध्ये अहंभाव असते. म्हणजे समाज कार्य करतात आणि मग वय झाले की मग भिक्षू बनतात. मग एखादा समजा आता माझ्यासारखा तरुण भिक्षू आहे, तर मग ते वय असतं त्यांचं 70-80 वर्षाचं. मग त्यांना असं वाटते मी तर भिक्षूच आहो, हे तर भंतीजीच आहेत. मग त्यांना वंदन करायला थोडी संकोच वाटतो, लज्जा वाटते. तो विनय त्यांना कळत नाही आहे. हा अहंभाव असल्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी बघा घडत असतात. त्यामुळे विचार करताना आपण सुद्धा असा विचार केला पाहिजे, नाहीतर लय पाप कर्म होते. म्हणजे हे काय साधी गोष्ट नाही आहे. एकदा असं झालं होतं, मी प्रवचित झालो, मला 2-3 वर्ष झाले होते आणि एक नुकतेच म्हणजे वयस्कर 50-55 वर्षाचे बाबा श्रामणेर झाले आणि ते माझ्या गुरुसोबत आले, गुरुसोबत आले माझ्या. आता मला असं वाटलं, गुरु म्हणजे सिनियर आहेत, मला असं वाटलं की गुरुचे गुरुबंधू असतील किंवा गुरुचे मित्र असतील त्याच्यासोबत आहे. मग मी गुरुला वंदन केलं आणि त्या वंदन केलं तर गुरुनी मला फटकारलं, गुरुनी मला फटकारलं. गुरु म्हणले मूर्ख, तुला कळते का, तुला समजते का. मला काहीच समजलं नाही नेमकं काय झालं. मी तर म्हटलं वंदन केलं गुडघ्यावर बसून 3 वेळा. तुला माहित आहे का म्हणे हे कोण आहे. म्हणलं नाही भंतेजी. त्याला किती दिवस झाले तुला माहित आहे का. म्हणलं नाही भंतेजी. आत्ता 8 दिवस झाले म्हणे त्याला दीक्षा देऊ. तुला किती दिवस झाले म्हणे. म्हणलं 3 वर्ष. मग तू विचारला का म्हणे त्याला, विचारलं का म्हणे. म्हणलं नाही भंतेजी, असा अपराध नाही करायचा म्हणे. मग त्याला म्हणे तुला समजते का म्हणे, तू मोठा खुशाल आशीर्वाद द्याला म्हणे. होय म्हणे, इकडं गुडघ्यावर बस आणि चला वंदन कर म्हणे भंतेजीला. म्हणजे मग नंतर त्याने मला वंदन करावं आणि भंतेजी म्हटले की असं नाही केलं पाहिजे. कोणीही जरी असेल तर त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे की भंते तुमच्या वर्षावास किती झाले, भंते तुम्ही प्रवज्जा कधी घेतली, आणि तेव्हाच आपण एकमेकांना वंदन केलं पाहिजे. नाहीतर लहान भिक्षूंना जर वंदन केलं, म्हणजे लहान भिक्षूंनी मोठ्या भिक्षूंना जर वंदन केलं तर ते मोठ्या भिक्षूचं सुद्धा अकुशल कर्म होते आणि लहान भिक्षूंचं सुद्धा अकुशल कर्म होते, कारण ते विनयाला अनुसरून नसतं. आणि त्यामुळे हा जो किस्सा आहे, हा तिसरा वृद्धत्व काळामध्ये भिक्षू झाला आणि भिक्षू झाल्यामुळे त्याच्यामध्ये एकतर शाक्य लोक अत्यंत गर्विष्ठ होते, एकदम गर्विष्ठ शाक्य लोक होते. आणि दुसरी गोष्ट, आमच्या कुळातील भिक्षू आहेत, आमच्या कुळातील बुद्ध आहेत, आमच्या कुळातील बुद्ध असल्यामुळे त्यांना आणखीच अहंभाव आलेला होता. ऑलरेडीच ते अहंभावी होते, ऑलरेडी ते धनवान होते, ऑलरेडी संपत्तीवान होते, ऑलरेडी गर्विष्ठ होते. पण आमच्या कुळातील बुद्ध आहेत असं म्हणून त्यांना अधिक गंभीर आला होता. आणि त्यामुळे तिसला असं वाटलं मी तर बुद्धाच्या मावशीचा पुत्र आहे, मावशीचा मुलगा आहे. मग सहज त्याच्या मनामध्ये अहंभाव निर्माण झाला होता. आणि त्यामुळे तो जिथे धम्मसभा असे तर त्या धम्मे सभेमध्ये, जसं आता विहार आहे समजून घ्या, पूर्वीच्या काळामध्ये, आता तर तसं काही म्हणजे नाही आहे, तर पूर्वीच्या काळामध्ये कसं होतं की विहार असायचं आणि विहारामध्ये कोणी ना कोणी भिक्खू बसलेला असायचा, कारण खूप जास्त भिक्षू असायचे ना. काही वेळासाठी हा भिक्षू, काही वेळासाठी तो भिक्षू, म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी तशा प्रकारची सुविधा उपलब्ध व्हावी या दृष्टीने. तर हा धर्मसभेमध्ये जिथे उच्च आसन आहे त्या उच्च आसनावरती जाऊन बसायचा. मग जे आगंतुक भिक्खू आहे, जे येणारे जाणारे भिक्षू आहेत, तर ते भिक्षू यायचे आणि आताही उर्ध दिसायचे. मग त्यांना असं वाटायचं की बा कोणीतरी सिनियर भिक्षू बसलेला आहे, कारण त्या उच्च आसनावरती सहज कोणी बसणार नाही. पण याच्या मनामध्ये ऑलरेडी अहंभाव होता, घमेड होती, म्हणून तो ऑलरेडी त्या आसनावरती जाऊन बसत असे. तर मग भिक्षू मात्र त्याला वंदन करायचे, हा खुशाल आशीर्वाद द्यायचा, हा काहीच बोलत नसत, हा बिलकुल हा सन्मान करून घ्यायचा. मग कधी कधी एक नियम आहे, जे काही सिनियर भिक्षू असतात तर मग कधी कधी त्याची सेवा करत असत. भंते तुम्हाला पाणी देऊ का, भंते तुम्हाला काही त्रास होत आहे का, भंते तुमचे काय हातपाय वगैरे दाबून देऊ का, तुमची सेवा करू का, हा नियम आहे. म्हणजे वृद्ध लोकांची सेवा केली जाते. तर मग जेव्हा भिक्षू याची सेवा करत, हा खुशाल मस्त सेवा करून घ्यायचा. म्हणजे हा सांगायचं नाही की बा मी नवीन आहे असं वगैरे तसं. पण काही काही भिक्षूंच्या मनामध्ये थोडी शंका येत असे. कशामुळे शंका येते, कारण नवीन आणि जुना याच्यामध्ये फरक पडतो.
तुम्ही कसा ओळखसाल फरक? एखादा नवीन प्रवर्जित आहे आणि एखादा सिनियर भिक्षू आहे किंवा सिनियर प्रवर्जित आहे, तर तुम्ही कसं ओळखसाल? हा, चालण्यावरून. आणखी आणखी कसं ओळखसाल तुम्ही? नवीन प्रवजिताला कसं ओळखसाल तुम्ही? हा, समजून घ्या, वंदना वगैरे जर बोलली तर त्याच्यावरून पण. आणखी हा, विचार म्हणजे हे तर समजून घ्या, म्हणजे महत्वाचा मुद्दा. हा, आता कशी गोष्ट केली, म्हणजे चिवर घालण्याची जी पद्धती आहे, म्हणजे नवीन भिक्षूंमध्ये आणि जुन्या भिक्षूमध्ये लगे त्यांच्या चिवर टाकण्याची जी पद्धत आहे, घालण्याची जी पद्धत आहे, बसण्याची जी पद्धत आहे, ऐक ना, बोलण्याची जी पद्धत आहे, चालण्याची जी पद्धत आहे, यावरून सहज लक्षामध्ये येतं की हा नवीन आहे. सहज लक्षामध्ये येतं. तर ह्या प्रायमरी गोष्टी आहेत, आपल्याला दिसणाऱ्या गोष्टी आहेत. ते बोलणे, प्रवचन करणे हे तर समजा नंतरचा विषय आहे, परंतु चालताना, बोलताना, पाहताना, चिवर घेताना ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात की हे नवीन आहे की हे जुने आहे. आणि त्यामुळे आपला जो व्यवहार आहे, आपला व्यवहार सुद्धा आपण तशाच पद्धतीने विनयशीलतेने बघा ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर मग काही भिक्षू हुशार होते, तर ते भिक्षू जाणायचे, त्यांनी ओळखलं की हा ऊर्ध जो दिसतो, पण हा जास्त कालावधी याला झालेलं नाही. मग एका भिक्षूने विचारलं की म्हणते आपले वर्षावास किती झाले, असं विचारलं. मग तो म्हणे वर्षावास म्हणजे काय? भिक्षूने विचारलं, म्हणते तुमचे वर्षावास किती झाले? तर ते म्हणे म्हणजे वर्षावास म्हणजे काय म्हणे, म्हणजे यांना वर्षावास म्हणजे सुद्धा माहित नाही. म्हणजे लगेच मग ते भिक्षू म्हणाले, मूर्खा म्हणे, म्हाताऱ्या, तुला कळते का म्हणे, उठ म्हणे, या रस्त्यावरून जागेवरून उठ. लगे मग त्यांना हाताला पकडून त्यांनी काढून दिलं. खुशाल म्हणे भिक्खूंची तू सेवा करतो, सेवा करून घेतो, हे अकुशल कर्म आहे, वाईट कर्म आहे. तर त्याचा जो स्वभाव असतो एकदम चिडखोर असतो, अहंभावी असतो, लगेच तो रडायला लागतो आणि भगवंताकडे तो मग तो बोलतो, तुम्हाला माहित आहे का मी कोण आहे? तुम्ही जाणता का मी कुठल्या कुळातला आहे? मी बुद्धाच्या कुळातला आहे, मी बुद्धाचा नातेवाईक आहे, मी बुद्धाचा आपतेष्ट आहे, असं तो बोलत असतो. आम्ही तुम्हाला पाहून घेईल असं बोलतो तो आणि निघून जातो भगवंता. असं म्हटल्याबरोबर त्या भिक्षूंना असं वाटते हे खरंच बुद्धाला 1 चं 2 लावून देईल, म्हणून भिक्षू सुद्धा त्याच्या पाठीमागे जात असतात. तो जेव्हा जातो आणि भगवंताला सांगतो की भगवान असं असं झालं, तर भगवंत म्हणतात की तू कुठे बसला होता? तर तो म्हणतो भगवान मी धर्मशाळेमध्ये बसलो होतो. मग तू काय केलं? तर मग ती सगळं हकीकत तो सांगत राहतो. तर भगवंत म्हणतात की तिस हा तुझा अपराध आहे, ही तुझी चुकी आहे. एक तर तू तिथे बसायला पाहिजे नव्हतं, दुसरी गोष्ट बसला तर बसला, तू भिक्खूंकडून सेवा करून घ्यायला पाहिजे नव्हती. भिक्खूंना तू सन्मान करायला पाहिजे होता, भिक्खूंचा त्यांना आदर करायला पाहिजे होता, त्यांची सेवा तू करायला पाहिजे होती, परंतु तू मात्र त्यांच्याकडून सेवा करून घेतो. हा तुझा अपराध आहे, ही तुझी चुकी आहे, तर तू क्षमा माग, असं भगवंत तिसाला सांगतात. तीस म्हणतो बिलकुल नाही, मी क्षमा मागणार नाही. त्यांनी माझा अपमान केला, त्यांनी मला मारले, त्यांनी माझे हरण केले, म्हणजे अशा प्रकारे तो बोलत राहतो. कारण तो क्रोधी असतो, रागिष्ट असतो, गर्विष्ठ असतो. भगवंत त्याला समजून सांगता अरे क्षमा माग, कारण क्षमा मागल्यानंतर अपराधाची जी तीव्रता असते ती कमी होत असते. पण क्षमा जर मागितली नाही तर अपराधाची तीव्रता ही अधिक होत असते. आणि त्यामुळे क्षमा मागितली पाहिजे. क्षमाशीलता हा भाव आपल्यामध्ये असला पाहिजे. क्षमा मागितल्याने मनुष्याचा अपमान होत नाही, तर क्षमा मागितल्याने अपराधाची तीव्रता ही कमी होत. म्हणतो ना, व्यवहारामध्ये सुद्धा क्षमा मागून मोकळं करून टाका. कशाला वादविवाद करता, कशाला भांडणतंट करता, एकमेकांची क्षमा मागा आणि सोडून द्या, असं आपण म्हणतो. मग समजदार असतील तर ठीक आहे, नाहीतर म्हणतात मी आणि त्याला आणि क्षमा होणारच नाही, असं या जन्मात तर होणारच नाही म्हणतात, कोणत्याच जन्मामध्ये मी त्याला क्षमा मागू शकत नाही. हे कशामुळे? अहमपणामुळे. घमेंडपणा, अहमपणा, मीपणा मनुष्याच्या चित्तामध्ये असतो आणि त्यामुळे
तर मग त्याच्यामध्ये तो भाव असतो, तो म्हणतो मी बिलकुल क्षमा मागणार नाही. आता भगवंत एकदा समजून सांगतात, दोनदा सांगतात, तीनदा सांगतात, जर समजा ऐकलं नाही, भगवंत सोडून देतो. कारण म्हणजे शहाण्याला शब्दाचा मारा असतो, पण जो शहाणा नसतो मग त्याला ते सोडून द्यायचं असते. कारण मग तो त्याच्या कर्मावरती भगवंताला सोडून देतात. भगवंत म्हणतो की भिक्खूंनो, हा जो तुम्हाला असा दिसत आहे ना, हा फक्त याच जन्मामध्ये असा नाही आहे, तर हा अनेक जन्मामध्ये असाच होता. याचा स्वभाव असाच होता, हट्टी स्वभाव होता, गर्विष्ठ स्वभाव होता, चिडखोर स्वभाव होता, क्रोधी स्वभाव होता, असं भगवंत बघा सांगतात भिक्षूंना. तर भिक्षू म्हणतात की भगवान, आता तर पाहिलं आम्ही या जन्मामध्ये, याची देही याची डोळा, आम्ही ते बघितलं, पण भगवान पूर्वजन्मामध्ये हा कसा होता हे आम्हाला जरा सांगा म्हणतात. कारण आता तर आम्ही बघितलं, मग पूर्व जन्माच्या संदर्भामध्ये बघा भगवंत त्यांच्या संदर्भामध्ये एक कथा सांगतात. तर भगवंत असे म्हणतात की एका नगरामध्ये, हिमालय पर्वतावरती सर्व त्याही काळामध्ये आजही बघा भिक्षू ध्यान मनन चिंतन करण्यासाठी जात असतात, तपस्वी लोक. तर तिथे सुद्धा हिमालय पर्वतावरती ते तपस्वी जात असत. तर एक देवील नावाचा तपस्वी 4 महिन्यापर्यंत हिमालयावरती राहतो आणि त्यांना असं वाटतं की चला थोडं नगरामध्ये फेरफटका मारला पाहिजे भोजनाच्या दृष्टिकोनातून. कारण जेव्हा ते हिमालय पर्वतावरती जे तपस्वी राहतात, मग जे काही कंदमुळी असतील म्हणा, एक नाही, किंवा फळं असतील म्हणा, ते खाऊन आपली उपजीविका करत असतात. मग अनेक महिन्यापर्यंत ते कंदमुळं फळं वगैरे खाल्ल्यामुळे मग कधी कधी त्यांची इच्छा होत असे की चला आता म्हणजे लोकांमध्ये जाऊन लोकांचं भोजन आपण ग्रहण केलं पाहिजे. तर हा देवील नावाचा जे परिवर्जक असतो, तर तो गावामध्ये येत असतो. तर पूर्वीच्या काळामध्ये धर्मशाळा असायच्या. धर्मशाळेमध्ये कोणत्याही वाटसरूंना प्रवाशांना राहण्यासाठी जागा असायची. मग तिथे भोजनालय सुद्धा असायचं. जसं अनाथ पिंडक, अनाथाला भोजनदान देत असे, रोज रोज देत असे, माता विशाखा रोज देत असे. तर त्या काळामध्ये तशी प्रथा होती. आजही काही ठिकाणी बघा भोजनालय असतात, ऐक ना, कमी किमतीमध्ये म्हणा किंवा काही फ्रीमध्ये म्हणा, पाणीपोही असतात. ही परंपरा आहे समाजसेवेची, ती एक परंपरा आहे. तर मग त्या ठिकाणी तो राहतो, त्याला विचारतो किंवा रात्रभर मला राहायचं आहे. तर ते म्हणतात की ठीक आहे राहा, सध्या तर कोणी नाही आहे. काही वेळानंतर एक दुसरे साधू नारद नावाचे मुनी तिथे भिक्षू येत असतात. मग ते सुद्धा त्याला विचारतात की आम्हाला रात्रभर इथे राहायचं आहे. तर तो जो काही म्हणजे सेवा करणारा व्यक्ती असतो, तो म्हणतो आताच काही वेळापूर्वी एक देवील नावाचे तपस्वी इथे आलेले आहे, तुम्ही सुद्धा आलात, तर आमची तर काही हरकत नाही, परंतु त्यांना तुम्ही विचारा. जर त्यांना जर तुमचं राहणं आवडत नाही तर आम्ही काही करू शकत नाही, पण त्यांना तुम्ही विचारा, तर ते जर हो म्हटले तर मग तुम्ही राहू शकता. आणि मग त्यांना ते विचारतात. तर ते म्हणतात की ठीक आहे, दानशाळा खूप मोठी आहे, एका बाजूला तुम्ही राहा, एका बाजूला मी राहतो. मग विचारपूस केली जाते, सिनियरिटी एकमेकांची विचारली जाते. तर हा जो देवील असतो, तर हा देवील थोडा सिनियर असतो. मग हा जो नारद आहे, तर मग त्यांना वंदन वगैरे करतो, विचारपूस करतो आणि नाश्ता भोजन करून ते झोपी जातात. तर नारद मुनी हुशार असतो, बुद्धिवान असतो. ते जो देवील झोपतो, तर झोपताना तो पाहतो. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जसं दिवे असायचे, लाईटचं तर नव्हती, मग झोपण्याच्या पूर्वी बघा दिवा बंद केला जायचा. तर ते पाहतात की हे कुठे झोपलेले आहे, जेणेकरून रात्रीला जर आपल्याला बाहेर जायचं झालं तर यांना आपला त्रास होऊ नये. तर एका बाजूला ते देवील तपस्वी झोपलेले असतात, दुसऱ्या बाजूला नारद तपस्वी झोपलेले असतात. रात्री मग यांना बाहेर जायचं असते, तर देवील तपस्याचा जो स्वभाव असतो, तो झोपेमध्ये एका ठिकाणी राहण्याचा नसतो. काही काही लोकांचा स्वभाव असतो एका ठिकाणी काही झोपू शकत नाही ते, आता ते बेड वगैरे असल्यामुळे ठीक आहे समजून घ्या. तर जिथे झोपलेले ते असतात, ते सरकत 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 बरोबर दरवाज्यावरती येत असतात. आता रात्रीमध्ये यांना काही दिसत नाही. हे जेव्हा रात्रीमध्ये चालतात, तर त्यांच्या जटेवरती याचा पाय पडतो. पाय पडल्या बरोबर एकदम तो कुर्ता म्हणतो, अरे कोण आहे, माझ्या जटा तुडवत आहे. तर तो म्हणतो, गुरुजी मी नारद आहे, मला अंधारामध्ये दिसलं नाही. मूर्खा, तुला समजत नाही का, माझ्या जटेवर पाय देतो. मग ते बाहेर जातात, ते बोलतात त्यांना, ते बाहेर जातात.
बाहेरून येतात. बाहेरून येताना मग विचार करतात की अरे म्हणजे गुरुच्या जटावरती पाय पडले, आपण थोडं सांभाळून गेलं पाहिजे. इकडे हा सुद्धा विचार करतो देवील, इकून मी झोपलो होतो तर याने माझ्या जटावर पाय दिला, म्हणून तो पायाकडून पुन्हा डोकं करते. मग इकडे नारद सुद्धा विचार करते, यावेळेस आपण इकून जटाकडून गेलो गेलो होतो, आता आपण पायाकडून गेलं पाहिजे. म्हणजे ते विचार करतात, हे विचार करतात. मग जेव्हा ते आतमध्ये एंट्री करतात तर ते मानेवर पाय त्यांचा पडतो. मानेवर पाय पडल्याबरोबर म्हणतो अरे कोण आहे, तर म्हणतो मी आहे गुरुदेव. मूर्खा, अगोदर माझ्या जटा तुडवल्या, आता माझ्या मानेवर पाय देतो, म्हणजे मला तू मारण्याचा प्रयत्न करतो का? तर ते म्हणते की गुरुजी माझा काही दोष नाही आहे. मी असा विचार केला मनामध्ये की तुम्ही इकून झोपले होते, आता इकून तुमचे पाय आहेत, तर तुमच्या पायावरून मी जाईल तुमच्या अंगावरून जाण्यापेक्षा, तर माझा त्याच्यामध्ये काही दोष नाही. हे खूप क्रोधी असतात, खूप रागिष्ट असतात. ते म्हणतात मूर्खा, तुला समजत नाही, तू तपस्वी आहे, माझ्या जटेवर पाय दिला, माझ्या मानेवर पाय दिला, मला काय मारण्याचा तुझा विचार आहे का? तर तो विनम्र करतो, गुरु असं नाही असं नाही, थांब मी तुला शाप देतो, असं ते बोलून टाकतात. नारद पुन्हा पुन्हा सांगतो की गुरुजी माझी चुकी नाही, मी अनावधानाने हे कृती माझ्याकडून झाली, जाणून बुजून हे कृत्य मी केलेलं नाही. परंतु देवील मात्र काही ऐकत नाही आणि म्हणतो मी तुझं बिलकुल ऐकणार नाही, मी तुला शाप देतो. सूर्योदय जेव्हा सूर्य उगवेल, सूर्य उगवता क्षणी तुझ्या डोक्याचे 7 तुकडे होते, असा देवील श्राप देऊन टाकतो. आता ते श्राप लागते की नाही लागते ते काय माहित नाही आपल्याला, पण ते समजा तसं म्हणतो. आणि नारद मुनी हुशार असतात, बुद्धिमान असतात. ते असं विचार करतात की असं होऊ शकते का? हा दोष कोणाला लागतो? कारण हे खूप ज्ञानी असतात. नारद मुनी जे असतात ज्ञानी असतात, विद्वान असतात, शीलवान असतात, गुणवान असतात. तर ते आपल्या ज्ञानाने जाणतात की याचा परिणाम काय होणार आहे. तर जेव्हा ते जाणतात, अरे म्हणतात की याचा परिणाम हा देवील तपस्व्याच्या डोक्याचे 7 तुकडे नक्कीच होणार आहे. मग ते अनुकंपा करतात, त्यांच्यावरती अनुकंपा करतात. कारण हा दोष काही मान्य करत नाही, कारण त्याचा ऑलरेडी नारदचा काय दोष नसतो. ते म्हणजे नजर चुकीने त्यांच्याकडून ती गोष्ट घडते, परंतु देवील तपस्वी मात्र स्वतःला त्याला दोषी समजत असतो स्वतः. तर हा जो नारद आहे तर त्या सेवकाच्या द्वारा राजाला बोलवतो आणि राजाला सर्व हकीकत सांगतो, असं म्हटलं आहे. त्याच्यामध्ये आणखी काही विश्लेषण आहे. तर हा जो नारद तपस्वी आहे याला काही रिद्धिसिद्धीचे बल सुद्धा प्राप्त असतात. तर ह्या रिद्धिसिद्धीच्या बलाच्या द्वारा हा सकाळचा जो सूर्योदय आहे तर सूर्योदय होऊ देत नाही, म्हणजे आपल्या बलाने तो थांबून ठेवतो. आपल्या बलाने थांबून ठेवल्यानंतर लोक विचार करतात की आज सकाळ का होत नाही, बराच वेळ होत आहे, सकाळ का होत नाही, असं म्हणता 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 पूर्ण ही बातमी पसरते, राजापर्यंत जाते. मग राजा विचार करतो की असं नेमकं काय घडलं की आज सकाळ का होत नाही. मग समजतं की 2 तपस्वी आपल्या धर्मशाळेमध्ये आले. मग राजा सेवक वगैरे सगळे येतात. मग ही सर्व हकीकत त्या ठिकाणी सांगितलं जाते. मग राजा म्हणतो की गुरुजी नारदाला याच्यावर काही उपाय आहे का? तर म्हणतो हो, याच्यावरती उपाय आहे. यांनी जर माझी क्षमा मागितली, या देवीलनी जर माझी क्षमा मागितली तर मात्र हे सर्व काही ठीक होऊ शकते. मग राजा म्हणते तुम्ही क्षमा मागा. मी क्षमा मागत नाही, मी क्षमा मागत नाही. राजा म्हणते मारा, मागा क्षमा, तुमच्या डोक्याचे 7 तुकडे होणार आहे. बिलकुल होणारच नाही, मी क्षमा मागणारच नाही. राजा सेवकाला सांगते पकडा म्हणते दोन्ही हाताने त्यांना, म्हणजे देवील तपस्व्याला त्याची मान दाबून क्षमा मागायला होते, पण तो काही क्षमा मागत नाही. तर नारद मुनीला दया येते, ते म्हणते राहू द्या, म्हणते काय हरकत नाही, म्हणते मी त्याच्यावर आणखी उपाय शोधतो म्हणते. असं म्हटलं आहे साहित्यामध्ये, असा उल्लेख आहे की नारद मुनी राजाला सांगतो की एक माठ घ्या, जो जबर माठ घ्या, आणि तो माठाचे एक टोप या तपस्व्याच्या डोक्यावरती म्हणजे बांधा पाण्यामध्ये. यांना जेव्हा मी माझ्या रिद्धीच्या बलाने पूर्ण हे सर्व काढेल तेव्हा पाण्यामध्ये यांना तुम्ही बुटकी मारायला सांगा, उडी मारण्यासाठी सांगा. जेव्हा सूर्योदय होईल तेव्हा जे डोक्याचे 7 तुकडे तर होतील, म्हणजे वरचा जो माठ आहे त्याचे 7 तुकडे होतील, परिणामतः यांचा जीव वाचेल. तर मग ते कसं तरी तो करत असतो आणि पुन्हा त्या ठिकाणी मग तो पाण्यामध्ये उडी मारतो. हे आपल्या रिद्धीने
सर्व काही ते बल काढून घेतो, लगेच तुकडे होतात. तर 7 तुकडे त्याचे ते वरच्या जी कवटी असते त्याचे ते होत असतात. अशा पद्धतीने तर भगवंत याचा संदर्भ ते जुळतात. आणि भिक्षुना म्हणतात, भिक्षुंनो हा आताच असा नाही, हा पूर्वी सुद्धा याचा स्वभाव असाच होता आणि अनंत जन्मामध्ये याने अशाच प्रकारचे कर्म म्हणजे केलेले आहे. त्याचा संदर्भ जोडताना भगवंत असे म्हणतात, आताचा हा जो तिस्सा आहे तर त्या काळचा तो देवील होता. आताचा जो राजा आहे तर ते म्हणते आनंद होते. आणि नारद मुनी तर मीच होतो, म्हणजे नारद मुनीचं जे काही पाठ आहे तर ते माझंच होतं. म्हणजे अशा पद्धतीने भगवंत असे म्हणतात, अकोची मग अवधी मग अजनी मग आहासिमे ए चतंग उपनह्यंती वेरंग ते सन्न संमती. म्हणजे वैरत्वाची भावना, मला मारलं, मला लुटलं, माझं हरण केलं, माझा अपमान केला, असं पुन्हा 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 मनुष्य जर मनामध्ये विचार करत असेल तर त्या मनुष्याचं वैरत्व कधीही शांत होत नाही. परंतु जो मनुष्य या सर्व गोष्टीचा त्यागतो, या सर्व गोष्टीला नष्ट करतो, नाहीस करतो, तर त्या मनुष्याचं बघा वैरत्व हे नष्ट होत असते. आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा जे विकार असतात, पुन्हा पुन्हा हे जे विचार असतात, हे विचार मनामध्ये धारण न करता विचारांचा त्याग केला पाहिजे. जे अकुशल विचार असतात, जे वाईट विचार असतात, जे पापमय विचार असतात, त्या सर्व विचाराचा बघा त्याग केला पाहिजे, त्याला नष्ट केलं पाहिजे, नाहीस केलं पाहिजे. हा भगवंताचा धर्म आहे. आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी गाथा क्रमांक 3 आणि गाथा क्रमांक 4 आजच्या या देशनेमध्ये आपण बघितलं. उद्याच्या देशनेमध्ये गाथा क्रमांक 5 आपण बघूया. आजची धम्मदेशना इथे संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य.